अकोट तालुक्यातल्या लोहारी बुद्रुक या ठिकाणचे नितीन केशवराव जोंजाळ भाऊ राजे हो बाबा पुरे पाईप दिले पेटून. काय निरा बाजिंदेपणा झाला बरा. एक तर कास्तकाराले वरून आसमानी खालून सुलतानी संकटानं सामना करावा लागते. पोटा पाण्याची खळगी भरायसाठी कास्तकारा रात्रंदिवस मेहनत करून आपल्या वावरात कास्तकारासाठी लागणारी उपकरणं आणायला लागतात. काय मी कोणते राजे म्हणते अज्ञात माणसानं ते जाऊन टाकलं, त्याच्यानं या माणसाचं हजारो रुपयात नुकसान झालं. 40-45 पैप होते म्हणते, असं ते मला कानावर आली आहे गोट. तर हे सांगा, बरोबर आहे काय? कास्तकारी करणाऱ्या माणसाले स्वतःचं जीवन जगताना नुसतं एवढे त्याचे वज्जर वाक्य होतात आणि कास्तकारी करता करता त्यांना बुडेत घाम चालला. इतकं असूनही कोणतरी म्हणते अज्ञात व्यक्तीनं याच्या वावरातले पैपा निरा कोळसाच करून टाकले. काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकला आणि कांद्याचं बी म्हणते ते पेटवून द्यायचा प्रयत्न केला. एवढा साधासुद्धा कास्तकार आहे की त्या कास्तकाराला आपलं काय नुकसान झालं हे बोलता येत नाही. मग सांगा, अशा कास्तकाराचं कोण वाली? आणि पुरं भगवंताच्या आयुष्य आहे त्या माणसाच्या हवाली. काय त्या माणसाचं हवाली काय करा? हे बातमी आली आम्हाला अकोट तालुक्यातल्या लोहारी बुद्रुक आमचे प्रतिनिधी असणारे धनु पायवार याच्या माध्यमातून मन दुखलं. आणि हे बरोबर नाही ना, दुश्मनदारी अशी काढणं बरोबर नाही. दुश्मनदारी की सर्किट समोरासमोर काढा. हे पाहून असं मन दुखलं की सांगा, या कास्तकारानं काय आता वावरात काय CCTV किती बसवी माणूस. असं जर रातोरात कोणी आलं आणि त्यानं जर असा तितंबा केला तर शेतकरी नुकसान आहे ना. पहा भाऊचं काय म्हणणं, किती साधंसुद्धा माझ्यासारखं बोलता बी येत नाही कास्तकाराला. तर बोला आता. मोजे लोहारी बुद्रुक येथील गट नंबर 8 मधील ढिबऱ्यावर ठेवलेले पाईप हेतू पुरस्पर कोणी अज्ञान व्यक्तीनं हे पेटून दिले. नंतर त्यांनी जे कांद्याचं बी असते ते सुद्धा पेटवलं, पण ते तेवढ्या पुरतं काही पेटलं नाही हवेच्यानं. हे तर आता समोरही काही नुकसान आहे का मी बघतो. आता विहिरीवर काही पाईपलाईन तोडून टाकली की आहे. तर मी बाहेरगावी जायला होतो तेव्हा हा कार्यक्रम केला. गरिबाचं नुकसान झालं. आता आमचे इथले पटवारी वाळके साहेब यांनी याचा पंचनामा केला. सदरची कारवाई आता पुढे पोलीस स्टेशन करते.